ऐकला दिल्लीला होतो, संख्याबळ ऐकला आणि मला अतिशय आनंद झाला. तो आनंद आजही माझ्या चेहऱ्यावर दिसतोय. मला समाधान होतं. माझा कोणताही सहभाग नव्हता, निवडणुकीला आलेलो नव्हतो, तरी एवढा मोठा विजय तुम्ही मला मिळवून दिला. तुम्हाला लाख लाख सर्वांना मी धन्यवाद. भाजपच्या पदरी एवढं मोठं यश भाजपने जिल्ह्यात पहिल्यांदाच पाहिलं असेल. काय विजय, हे यश तुमच्याकडे, हे श्रेय आमच्या कोणाचं नाही, वरच्या कोणाचं, हे सगळं तुमचंच आहे. तुम्हीच मिळवलंय आणि तुम्हाला टिकवायचं आहे. हा शब्द महत्वाचा लक्षात ठेवा. वि. स. खांडेकर एका लेखात, एका पुस्तकात असे म्हणाले होते, मोठेपण मिळवणं सोपं आहे, पण मोठेपण टिकवणं त्यापेक्षा कठीण आहे. पद मिळाला, हे तुम्हाला वाटेल पद मिळाला, सरपंच झाला, पण पद 5 वर्षानंतर लोकांनी म्हणायला पाहिजे, हा कर्तबगार किंवा ही कर्तबगार सरपंच आहे. आमच्या गावाचा विकास याने केला. एक गौरव उद्गार लोकांच्या तोंडी तुमच्या गावच्या येण्याजोगं तुम्हाला काम करायचंय. काही वक्ते बराचसा विषय आपला पैशाचा इथे झाला. जिल्ह्याला पैसे पाहिजे, गावाला पैसे पाहिजे. पैसा हे काम करताना डोळ्यासमोर आणू नका. लोकांसाठी पैसा मिळवा आणि राबवा, अंमलबजावणी करा. एकदा मुंबई महानगरपालिकेत मी 85 साली निवडून आलो, 85. मायाबरोबर एक धारावीचा नगरसेवक निवडून आला, मी नाव नाही सांगणार. एका कामासाठी, स्वतःच्या घरासाठी काहीतरी झालं होतं, बेकायदेशीर होतं. कमिशनरने, तिनेकर साहेब होते, सदस्याने बोलवलं. काय हो माने साहेब, काय करता? माने साहेब ताट होते. नगरसेवक आहे, नगरसेवक. काय करता? अहो सांगितलं ना मी नगरसेवक. अहो उदरनिर्वाहासाठी काय करता? नाही, मी नगरसेवक आहे. ते म्हणाले, अरे बाबा, नगरसेवक पद सेवा करण्यासाठी आहे, शहराचा विकास करण्यासाठी आहे, शहरातल्या लोकांना नागरी सुविधा देण्यासाठी आहे. यातून मिळवायचं काय नसतं. तिनेकर म्हणाले, इथे लोकांसाठी करायचं असतं आणि ते करा. तुमच्या घराचा प्रश्न मी पाहतो, पण परत कोणाला सांगू नका. काय करता बोलल्यावर मी नगरसेवक आहे. तसं आपण सरपंच, मोठं पद सांगतो तुम्हाला. जिल्हाध्यक्षांना सांगेन, फक्त सरपंचांची कॉन्फरन्स बोलवा. सरपंच म्हणजे काय, गावचा सरपंच म्हणजे काय, राज्याचा मुख्यमंत्री. जेवढा महत्वाचा राज्याला, गावाच्या विकासाला तेवढा महत्वाचा गावचा सरपंच. मी 90 साली ते आमदार झालो. मला माहित नाही सरपंच म्हणजे काय, ते ग्रामपंचायती वगैरे काय माहित नाही. मुंबईत वाढलो, मला काय माहित. मग मी मुंबईच्या लायब्ररीत गेलो, विधिमंडळ, आणि बोललो, मला गावाच्या विकासासाठी आणि सरपंच पद म्हणजे काय, याच्यासाठी काय पुस्तक असेल द्या. त्याने मला पुस्तक दिलं. ती पुस्तकं मी आणली, जिल्ह्यात पण सगळ्यांना वाटली, आणि मला कळलं सरपंच हा गावासाठी प्रमुख आहे. मुख्यमंत्री जी यंत्रणा जशी राबवतो तशी सरपंचाला तसेच कायदे दिले की येणारा पैसा, याचा वापर लोकांसाठी कसा करायचा. कुठेही टक्केवारी दिली नाहीये त्या पुस्तकात, अजिबात नाही. का असला तुम्हाला कळलं नाही? म्हणजे माहित आहे सगळ्यांना. नाही, त्याच्यात नाहीये. ती बदनाम करणार आहे, बदनाम करणार. ती टक्केवारी बदनाम करणार. मी तुम्हाला सांगेन, तुम्ही भारतीय जनता पक्षाचे सरपंच आणि सदस्य आहात.
14 सालची निवडणूक जर जिंकायची असेल, खासदार आमदार सगळे अधिक जिल्हा परिषद जिंकायची असेल, तर तुमच्या कार्यकर्तृत्वावर अवलंबून आहे भविष्यात. 1 साल 1.5 वर्ष का असेल ना, तुम्हाला तर 5 वर्ष, पण येणाऱ्या 1.5 वर्षानंतर निवडणूक लागणार. या 1.5 वर्षात जसं वागाल, जसं काम कराल, आणि ते मग या वर्षी झालेल्या निवडणुकीत 22 साली ते सरपंच निवडून आले, अतिशय चांगलं काम करतायत, गावाचा विकास करतायत, गावात लोकांची सेवा करतायत, अडी अडचणीला धावून जातायत, लोकांना आपले वाटतायत, लोकांना आपले वाटतील अशा अशासाठी तुम्ही काम करा. असं सगळं बांधवून 2 गोष्टी आहेत. मी जवळ 34 वर्ष झाली मला या जिल्ह्यात येऊ. 34 वर्षावर मला पाठवलं. निवडणूक विधानसभेची लागली. या माझ्या मतदारसंघात कुडाळ, कणकवली, मालवण, तेव्हा मला गावही माहीत नव्हती. माझ्या आत्तेचं, मामाचं एवढीच गावं माहीत. नांदगाव, असरोंडी, वरवडे, बस. मग मी बोललो नको, मला ऐकायला तयार नाही. साहेब, बाळासाहेब ठाकरे म्हणा तुला जायला लागेल, लोकांची मागणी आहे. साहेब मागणी करणार, कामाला लावून टाकलं आम्हाला अजून. आणि आलो. 28 दिवसात निवडणुका कार्यकर्त्यांच्या जीवावर जिंकल्या. मी नाही जिंकल्या म्हणून. या सर्वांना बरेच चेहरे दिसतंय, चेहरे आहेत नाही, नावं घेतले कमी पडते. तेव्हाही होते निष्ठावान, प्रामाणिक, आजही आहे. टक्केवारी पुढे बदनाम नाही. मानव जगामध्ये असा साबण निघाला नाही की भ्रष्टाचाराचा ठपका पडला तो धुवून जाईल, असं जगात साबण नाही. पडला भ्रष्टाचारी भ्रष्टाचार. आणि म्हणून आपण काम करतात, पैसे कमी पडू देणार नाही. तुम्ही सांगा कोणती योजना गावात पाहिजे, वैयक्तिक नाही, विधायक, सामाजिक, लोकांसाठी कोणताही पैसा. यांनी सांगितलं ना, जे यांच्याकडे जाऊ, अमुक जाऊ, ठीक आहे. आता आहे 170 कोटीच्या जवळपास, बरं, जिल्ह्याने वाढवा. पण हा रिझल्ट तुमचा आहे ना, मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाठवणार. आपली भाषा काम करण्याची वेगळी आहे. इथे ते दिल्ली आपल्याला नाही कोण नाही म्हणत. पैसा कमी पडणार नाही, योजना कमी पडणार नाही. तुम्ही मेहनत, परिश्रम करायला कमी पडू नका. बांधवांनो, मी राजकारणात 55 वर्ष आहे. वयाच्या 15 वर्षापासून निलेशची फार अगोदर दाढी पिकली, त्यांनी स्वतःहून पिकवली. नॅचरल, आमच्या घरात लवकर कोणाची केस नाही. एवढ्या वर्षामध्ये मी किती पद, महाराष्ट्रातली सगळी पदं, आणि शेवटी दिल्लीला मला पाठवली. सगळी पद, अगदी नगरसेवक, बीस चेअरमन, आमदार, मंत्री, अनेक खात्याचा मंत्री, अनेक खात्याचा. मग मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, खासदार आणि मंत्री, एवढी पद मला एवढ्या वर्षात मिळाली. सांगा, एक तरी ठपका, हे काय टीका करतात हो. तो पण खासदार, मी नाव घेत नाही, करतो, या जिल्ह्याला शोभत नाही. शहरी एसटी बघा आणि जिल्ह्यातली लोक बघा, चेहरे कसे टवटवीत सगळ्यांचे दिसतात. तो टवटवीत दिसतो का? आपल्या सगळ्यांसारखा दिसतो का? आमच्या जिल्ह्याला हा खासदार शोभत नाही. काय बोलतो त्याला सांग जरा, बाबा हे पत्रकारांनी सांगावं, काही जवळचे आहे, जरा ऐका. जेवढी वर्ष तो खासदार निवडून आला, एक तरी पाटबंधारे प्रकल्प, एक तरी ब्रिज, एक तरी मोठा रस्ता, एक तरी उद्योग, लोकांसाठी, नोकऱ्यांसाठी रोजगार मिळेल असा, एक तरी इंडस्ट्री, काय केलं मला? एक तरी शाळा, बालवाडी गावात, तळगावात
दोन लग्न केली म्हणजे काय, लोकांची कामं केलं नाही तर वैयक्तिक काम झालं ना. बडाया मारतो. अरे हो, हे लग्नाचं नको सांगू, तुझ्या लोकांसाठी, लोकांच्या मुलाबाळासाठी काय केलं ते सांग ना. काही बडबडतो, हा एक बडबडतो, दुसरा तर काय बघून 5 वर्ष 8 वर्ष झाली त्याला आमदार इथला वैभव नाईक साहेब. काय काम केलं विधिमंडळात, काय बोललं, कधी पत्रकारांनी सांगावं. इकडे तो विधानसभेमध्ये वैभव नाईक असे म्हणाले, बाबा बोलले नाही, तो लेखी प्रश्न आहे, त्याला उत्तर आहे. तुम्हाला जे मिळालंय ना ते लेखी उत्तर आहे. विधानसभेत उभा राहिला नाही, तो भाषण नाही केलं. बोलता येत नाही. नुसतं जाडी उंची असली म्हणजे वक्तृत्व येतं असं नाही आहे. हो, अभ्यास लागतो. नारायण राणे हा शब्द बोलताना कधी पाहिला, म्हणजे सिंधुदुर्ग हा शब्द उच्चार. अरे या जिल्ह्यात माझा जन्म झाला आणि मला शब्द उच्चारते. मी तुला सांगू, तो एक आहे लुडवा आदित्य ठाकरे. काय बोलतो आता. सुशांत आणि ती सालियनचं, दिशा सालियनचं नाव चौथाळा की आज आतमध्ये जाणार का उद्या जाणार. जाणार, तुला आतमध्ये पाठवलं, सोडणार. दिशा सालियन एका भारतीय महाराष्ट्रातील एका मुलीवर तू अत्याचार केले आहेस, तू हत्या केली आहे, तू तिथे होता उपस्थित, तुला सोडणार नाही. सत्ता आता बीजेपी आणि शिंदे गटाची आहे, एवढं लक्षात ठेव. बांधवडे टीका विकेला काही तुम्ही हे करू नका. सिंधुदुर्ग जिल्हा विकसित, सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात ना देशात समृद्ध जिल्हा बनवायचा आहे. हे इंडस्ट्री वगैरे तुम्ही बघा पुढच्या वर्षापर्यंत किती लाईन. आज दुपारी माझ्याकडे IT साठी फॅक्टरीज आणण्यासाठी काही लोक बघायला आले होते. जिल्हा जागा कशी आहे, पाणी आहे का, वीज आहे का, रस्ते आहेत का, वाहतूक व्यवस्था. आमच्या एवढी वाहतूक व्यवस्था कुठेच नाही. विमानतळ आहे, एक नाही दुसरा पण चालू होतोय. चौपदरी रस्ता सुंदर आहे, रेल्वे आहे आणि बोटिंगची व्यवस्था आहे. समुद्रात गेलात बोट कुठेही जाऊ शकतो. गोव्यात जा नाही तर लंडन जा, सगळीकडे जाऊ शकतो. 4 मार्ग आहेत वाहतुकीसाठी. सांगितलं, खुश झालं, पाहिलं. बरं ठीक है, हम लोग फिर आते हैं, आप लोग से बात करने. बोला आइए. एक सिंगापूरची कंपनी आहे. सिंगापूरची कंपनी 1000 कोटी इन्व्हेस्ट पाहतात. फर्निचरचा वर्कशॉप, खेळण्याची फॅक्टरी, ब्युटिफिकेशनची फॅक्टरी आणि गारमेंट, यासाठी त्याला जागा मी उपलब्ध सगळ्यांना करून देतो. पत्रकारांनी सांगतो इथल्या खासदाराला आणि आमदाराला सांगावं, एक प्रकल्प ते जागा देता का. मी बोललो त्यांना, मी तुम्हाला परवडेल त्या भावाने द्यायला तयार आहे. असं कोण सांगेल का. मी सांगेन. मला या जिल्ह्याचा विकास नुसतं बोलून टीका दुसऱ्यावर करून नाही, वास्तव जिल्ह्यात सगळे पाटबंधारे प्रकल्प पाण्याचे मी आणले. एक तर नाव आहे का कोणाचं दुसऱ्या पक्षाच्या. सांगा, घोणसरी असो, टाळंबा असो, तिलारी असो किंवा लघु पाटबंधारे असो, सगळे मी आणले आहेत जिल्ह्यात. 34 वर्षात मी आणलेले आहेत. रस्ते, हा चौपदरी रस्ता मी राज्यात मंत्री असताना तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना घेऊन गेलो. चव्हाण नावाचे केंद्रीय मंत्री होते. आणि या चौपदरी रस्ता घ्या, काही अटी शर्ती होत्या त्या मंजूर करून घेतात. त्यानंतर बीजेपीची सत्ता आली, बीजेपीत गेलो. मग नितीनने टेंडर काढला आणि नितीन गडकरीने हा रस्ता पूर्ण केला. काय शिवसेनेचं काम, चिवचिव करणं पडलेलं मला बोला. ऐका, रस्त्यासाठी, पाण्याचा, विजेचा, नोकरीचा, दोडामार्गची इंडस्ट्री मी दिली. इंडस्ट्री मिनिस्टर असताना, उद्योग मंत्री असताना जागा ऍक्विशन केली.
महाराष्ट्रात दर नाही एवढा दर तिथल्या शेतकऱ्यांना जमिनीचा दिला आणि MIDC साठी जागा घेतली. जेवढे प्रकल्प आणता येतील, विमानतळ हा तुमचा कुळकुळी खासदार ब्रॅकेट मधला शब्द ना, ज्या दिवशी मी आणि प्रभू भूमिपूजन करायला गेलो, हा समोर विरोध करत होता 25 माणसं घेऊन, जबगा ऍक्विशन करू नका, विमानतळाला आमचा विरोध आहे, शेतकऱ्यांचं नुकसान होईल. त्या माळावर ना गवत पण रुजत नाही, काळा दगड आहे, काळा दगड. जिथे विमानतळ झाला तर अजून जाऊन उडलेला जाईल आणि शेतीचं नुकसान काही बरोबरतो. तेव्हा विरोध केला. बांधवना आश्चर्य आहे, उद्घाटनला मी आलो तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होता, उद्घाटनला मुख्यमंत्र्यांचे असते. मी तिथे आलो, तिथे सूत्रसंचालन करायला हा ज्याने विरोध केला तिकडे तो सूत्रसंचालन करायला. मग अशी काय काढली ना, मला हा कॉन्ट्रॅक्ट पैसे खाणार खासदाराचे. या भाषेत उद्धवच्या समोर बोललो, उद्धवजी हा कॉन्ट्रॅक्ट पैसे मागत होता, त्या आमच्या हे होतोय पोट होत आहे तिथे पण हा रोज जाऊन आपल्या मुलाला उभा करतो दर महिन्यात. भिकारडा एवढे पैसेच्या मागे लागले. त्याच्याबद्दल पत्रकार अगदी जाऊन हे काहीतरी बोला, ब्रेकिंग. अरे काय बोला, अरे नारायणवर बोलताना या जिल्ह्यासाठी 34 वर्षात राणीने काय केलं, कसे रस्ते होते, पाण्याची काय अवस्था होती. फेब्रुवारी महिन्यानंतर प्यायला पाणी नव्हतं. मुंबईच्या साखरमानी यांच्या पत्नी फेब्रुवारी नंतर जिल्ह्यात यायच्या नाही. कळशी पाण्यासाठी 2-2 किलोमीटर 5-5 आंबोली बिंबोली त्या परिसरात जावं लागत होतं. दैनावती अनेक गावात गरोदर स्त्रिया अडकल्या तर रिक्षा पण जात नव्हती त्यांना हॉस्पिटल न्यायला. आठवा 90 पूर्वीचा काळ, काय हॉस्पिटल होते, काय शाळा. मी आलो तेव्हा 450 शिक्षक या जिल्ह्यात कमी होते शाळांमध्ये. आज विचारा, आता रस्ते वाढीत गेले. अशोक सावंतला विचारा, पहिल्या वाड्यात कोण डांबरीकरण नेलं ना, तर या आमच्या दत्ता सामंत आणि याला वाडी डांब. आता वाड्यावर पण कच्चे रस्ते नाही. गावात लाईट आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आरोग्यासाठी. एवढ्या सगळ्या योजना, शाळा झाल्या, हॉस्पिटल झाले. हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री असताना सगळ्या इक्विपमेंट, साहित्य, मशीन मी दिल्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात. एकाच वेळेला मुख्यमंत्री 28 ब्रिज बांधले जिल्ह्यात. आणि लायकी म्हणून तुमची एकाची तरी बोलायची, हे आम्हीच करू शकतो. बांधव नाही, लोकांना सांगण्यासाठी बोलतोय. या 8 वर्षात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 30 योजना दिल्या. कालची योजना बघा, काल कॅबिनेट पूर्ण करून मी आलो. कोणता निर्णय महत्वाचा? 81 कोटी गरिबांना मोफत अन्नधान्य. किती पैसे बांधवणं सरकारला लागणार? 2 लाख कोटी. 2 लाख कोटी. 2 लाख कोटीकडे मोदी साहेबांनी पाहिला नाही. आणि ज्याला माझ्या गरिबांना मी योजना चालू केली आहे ती चालू ठेवायची, त्यात अजून सुधारणा करा. कुठल्या पंतप्रधान दिली होती, कुठल्या मुख्यमंत्र्यांनी दिली? आज उद्धव ठाकरे, पहिला कोणी नव्हता ना त्या गावात, विदर्भ मराठवाड्यात जायचा आणि सगळ्याचा दुष्काळ आहे ना, शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रत्येकी मिळाले. पण तू झालाच, दिलं का? मुख्यमंत्री झाला, 50,000 दिले नाही? काय दिलंस? करंगळीवर डॅश काय केलंस? काय दिलंस तू? सिंधुदुर्गाला काय दिलं? आपण सिंधुदुर्गचं काय दिलं? 2.5 वर्षात शिवसेनेने आमचा आराखडा, मी होतो पालकमंत्री, 2.25
200 कोटी, 225. आणि आता एवढ्या वर्ष 170 कोटी चालू, तो 300च्या पुढे जायला पाहिजे. राजन, मी निकषाप्रमाणे पैसे नाही घ्यायचो. सगळ्यांचा आराखडा ठरल्यानंतर मी अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री. मला माहीत नाही, मला एवढे करून द्या. नियम बियम बाजूला, आपला तो वेगळा आहे असं, आणि ते काय आपल्यावर प्रेम होतं. एवढे मी नसताना मुख्यमंत्री जे झाले त्यांचंही होतं अर्थमंत्री, मला नाही कोण नाही. आपण 225 कोटी बनले. बांधवण मी सिंधुदुर्गात आलो होतो. पर कॅपिटल इन्कम दरडोई उत्पन्न 35,000 होतं. मी 14 साली पालकमंत्री पद सोडलं. पर कॅपिटल इन्कम दरडोई उत्पन्न 2.25 लाख पेक्षा जास्त झालाय. आता 2.5 लाखापर्यंत आपल्या लोकांचं उत्पन्न, वार्षिक उत्पन्न हे सरासरी आहे. कोण वाढवलं? कुठल्या मुख्यमंत्र्याने आपल्या मतदारसंघात वाढवलं? बांधवणे काम आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, तुम्ही निवडून आलात, मला अभिमान वाटतो तुमच्याकडे. सार्थ अभिमान. निलेशलाही धन्यवाद देतो. निलेश असो, नितेश असो, त्या लोकांनी जी मेहनत केली, त्याला साथ दिली. राजन, दत्ता, अशोक या सर्वांनी साथ दिली, तुम्ही सगळ्यांनी दिली. आणि म्हणून हा रिझल्ट आज महाराष्ट्रात समोर. मी कॅबिनेट नंतर चहा, आम्हाला चहा असते तिकडे, पंतप्रधानांच्या घरीच कॅबिनेट होते. चहा घेत असताना अनेक म्हणते, राणीजी कॉंग्रॅच्युलेशन, आपका बहुत अच्छा रिझल्ट आहे ग्रामपंचायत. बरं वाटत, बरं. हा मला आनंद तुम्ही दिला, तुमच्यामुळे दिला. या जिल्ह्यातल्या लोकांबद्दल माझं वेगळं प्रेम आहे, वेगळं प्रेम. शब्दात नाही मी सांगू शकत. आणि मी राजकारणात असेपर्यंत, जीवन जगत असेपर्यंत इथल्या माणसाला जेवढं काय देता येईल ते देण्याचा प्रयत्न करेन. मला ईश्वराने सगळं काय दिलं, काय ईश्वराने कमी नाही केलं. मला मी उद्योजक आहे स्वतः. मुलांनाही सांगतो, पहिला उद्योग मग राजकारण. नुसतं राजकारण नाही करायचं. आपल्याला निवडणुकीत आपल्या खिशात हात घालून लढव, दुसऱ्याच्या खिशात ते पैसे नको, हे आपलं सांगणं असतं. मी आलो तेव्हाही कार्यकर्त्यांना माहिती आहे. मालवणला गेलो, भूक लागली, मी हॉटेलमध्ये सहसा जात नाही जेवत. मग आमचा तोडणकर असेल का दत्ता असेल, दत्ता मला थोडं जेवायचं, मग त्यांच्याकडे जे असेल ते जेवतो. मला काय चॉईस नाही, अमुक जेवण. आता मात्र थोडं पथ्य पाळतो. बांधवणा हा जो मी मोठा केंद्रीय मंत्री वगैरे म्हणता ना, दादा केंद्र, हा मोठेपणा. पण हे पदाचं श्रेय तुमचंच आहे. तुम्हीच मला पहिलं निवडून दिलं. 1 वेळा नाही, 6 वेळा निवडून दिलं तुम्ही, 6 वेळा सलग. हा बहुमान तुम्ही दिला, म्हणूनच मुख्यमंत्री झालो आणि म्हणूनच केंद्रीय मंत्री झालो, अशी माझी समज आहे. आणि म्हणून तुम्हाला मला सांगणं आहे, काम करा, कार्य करा, मोठे व्हा, मोठे व्हा. आपल्या चांगल्या गुणांनीच, काम आणि कार्यानेच माणसं मोठी होतात, मोठी होतात. टीका करणारे कधी मोठी नाही, हे तिथेच घुट मारणार, तिथेच. काय याला भवितव्य नाही. ती नावं आहेत ना, काय भवितव्य नाही. काय उद्धव ठाकरे बोलत, नारायण राणे शिवसेनेत असतानाची शिवसेना, कोणाची हिंमत होती काय हो? पत्रकार हेडलाईन घ्या, शिवसेनेतून बाहेर पडायची, ही ब्रेकिंग न्यूज आहे. मी असेपर्यंत कोण काय निघेल, शिवसेना सोडतो म्हणायची हिंमत नव्हती. आता उघड सांग, उद्धवजी टाटा, सगळे टाटा करूनच टिकतात. काय अवस्था? 5व्या क्रमांकावर ग्रामपंचायती, 700 काहीतरी 26 आहे, 726. 5व्या क्रमांकावर शिवसेना गेली. मुख्यमंत्री होते साहेब. तुम्ही काम केलं असतं, लोकांना काय दिलं असतं, प्रेम दिला असता, विश्वास दिला असता, विकास दिला असता ना, ही अवस्था नसती. आम्ही बोलत नाही, आमच्याकडे एवढं वेळ नाही. एवढा पत्रकारां सगळ्यांना त्यांच्याकडे वेळ आहे. बोलले, त्यांच्या बातम्या ठळक ठळक. हल्ली रत्नागिरी टाइम्स काय माहित नाही.
काय चाललंय मी भेटणार घोसाळकर. हे काय आमच्या कोणाच्या आहात की देवेंद्रांची बातमी काय संबंध. एक सांगतो, जगात एक नंबर मोठा असलेलं पक्ष एक नंबरवर भारतीय जनता पक्ष जगात म्हणतो. माझं नाही, जागतिक पातळीवर जाहीर झाले. देशात पंतप्रधान आमचे आहेत 302 खासदार आहेत 302 आहेत का जवळपास. काँग्रेसला अपोजिशन लीडर पण नाही, एवढी संख्या नाही. शिवसेना 12 काय किती राहील ते पण आता 6 आमच्याकडे वेटिंग लिस्टवर आहे. तसे आमदार पण आहेत काय वेटिंग लिस्टवर. काय म्हणतो आम्ही नको, नाही सगळेच आले असते लॉट मध्ये. काय बातम्या येतात, आमचा तालुका अध्यक्ष काहीतरी बोलला, हा भविष्य सांगतो. सांगितलं अमुक वाटेवर, पण वाटेच्या मध्ये नाहरणार नाही. हा एवढी सोपी वाट नाहीये. आणि म्हणून मित्रांनो जास्त बोलत नाही, तुमचा सत्कार मला करायचा आहे. याच्यामध्ये निलेश राणे, दत्ता सामंत, अशोक सावंत, त्यांचे सर्व सहकारी, त्यांचा मी फार आभारी आहे. तुम्ही जे प्रेम देता ना त्या भारावून जा. एक विनोद सांगतो तुम्हाला आमच्या घरचा. जरा एप्रिल आला का मिसेस म्हणते आपण जरा स्वित्झर्लंड वगैरे जाऊया, थंड गरम आहे. मी म्हणतो चल सिंधुदुर्गात जाऊन ये. ती मला म्हणते काय सिंधुदुर्ग स्वित्झर्लंड वाटतो का. मला काय कमी आहे आमच्याकडे, काय कमी आहे. निसर्ग रम्य आहे आमचं हिल स्टेशन, आंबोली आहे, गारवा असतो, समुद्र एवढा मोठा 121 किलोमीटर समुद्र किनारा. कोणाला एवढा, आमच्या जिल्ह्याला 121 किलोमीटर. आंबा, काजू, नारळ, सुपारी एवढी झाडं आहेत. दोडा मागच्या काळ येताना मी जंगल लागलो. असं जंगल आहे का स्वित्झर्लंडला. ते एका स्वित्झर्लंडला एक वर हिलवर नेतात. मग आम्ही लाईन लावली लिफ्टला, लिफ्टमध्ये राहिलो आणि बटन दाबलं, वरती गेलो, हिलवर टॉपला गेलो. अहो एका दुसरं झाड दिसलं, झाडच नाही ते, फक्त रेस्टॉरंट त्याच्यावर. मी बोला इसमें क्या है, काय आहे ते. जंगल नाही काय नाही, हिल आहे. अरे आमच्याकडे आतमध्ये बोट शिरायला जागा नाही त्या जंगलात. एवढं आहे सगळं. असं निसर्गरम्य अशा या जिल्ह्यामध्ये रुबाबदार देखण्या माणसांमध्ये हा खासदार शोधतो काय वाटत नाही. खरंच वाटत नाही. बॉक्स टाक. मी पत्रकार असल्यामुळे प्रहार असल्यामुळे मला माहिती आहे पुढे काय टाकायचं. असं म्हणा माझं नाव सोड आणि आता काहीतरी उगाच नको हे जे. आम्ही अजून तसे जवळ याचा विचार नाही केला. शारीरिक नाही म्हणून नको म्हणा तसे जवळ. आणि म्हणून आज चांगला दिवस आहे. तुम्हाला सगळ्यांचं दर्शन झालं. एवढी गुणी माणसं एकाच हॉलमध्ये एकाच वेळी भेटणं हा एक योगायोग लागतो. आज आमच्या या सगळ्या स्टेजवरच्या लोकांच्या कामामुळे ते साध्य झालं. तुम्ही सगळ्यांनी गावाचा विकास करा. गावाला काही लागलं, कमी पडलं, माझ्याजवळ या, निलेशकडे या. तुम्ही तुमचं नाव करा आणि गावासाठी काही मागा. माझा दरवाजा उघड आहे. काम केलेले कार्यकर्ते मला आवडतात आणि आवडते आहेत. नावानिशी आज 35 वर्षाला मी विसरलो ना नावानिशी बोलू. कुठल्याही गावात मी सांगू या गावातला प्रमुख कार्यकर्ता. आता मला रस्त्यात येताना एक परब भेटला. वराड काय तिकडचं आहे कुठे आहे दिसला. नाव नाही अशोक. तेव्हा कामाने कार्याने लोकांची सेवा कर, लोकांचे प्रश्न सोडवा, संपर्क ठेवा लोकांना. गाडी 4 चाकी नसेल आणि आली तर कधीही आपल्या गावातून जाताना खिडक्या काचा बंद करू नका. खाली करा आणि मग हात करत जा. मग गाडी घेतली सांगायला नको बा कशा काय असं करत. नाही तर मी गाडी घेतली हो आणि भुरकन चालले असं.
असं. आणि म्हणून तुम्ही प्रगती करा. तुम्ही उद्योगांचे MSME आहे, माझे अधिकारी नेहमी बरोबर येतात. कोणालाही सरपंच असो, सदस्य असो, कोणता उद्योग करायचा ते सांगा. कोणता उद्योग? पुस्तकं आहेत, उद्योग हजारो उद्योग आहेत ज्याला कर्ज आम्ही देतो. जागा तुम्ही महिलांसाठी, संस्थांसाठी दर्शे मॅडम अनेक ठिकाणी तुम्ही अगरबत्तीची योजना द्या, क्लस्टर द्या, लोकांना उद्योग करू दे. येणाऱ्या वर्षभरात 500 उद्योजक सिंधुदुर्गात झाले ना, मला समाधान वाटतं. मी देशात या वर्षी 10,000 उद्योग सुरू करायचं ठरवलं. 10,000 देशात. त्यात 500 आपल्याकडे उद्योजक नवीन, त्यात मल्टिप्लाय कमीत कमी 12 करा. एवढ्या लोकांना नोकऱ्या मिळतात. आपले लोक होऊ दे. मी महिन्यातून 2-3 वेळा असतो. या माझं ऑफिस कार्यालय सुरू आहे, तिथे अधिकारी आहेत. सरपंचाने घेऊन जावं. गावाचा म्हणजे रस्ते, पाणी, वीज एवढा विकास नाही, आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी लोकांना रोजगार देण्याचं काम पण सरपंचाचं आहे. जसं मुख्यमंत्र्याचं राज्याच्या लोकांसाठी, तुमचं गावासाठी. गावात लोकात दारिद्र्य रेषेखाली किती लोक आहेत, कुपोषित किती घरं आहेत, कोण कुठल्या रोगाने आजारी आहे, TB असेल, कॅन्सर असेल, उपचार कुठे केला जातो, या सगळ्याचं काम तुम्ही करायचं आहे. आरोग्य चांगलं ठेवणं आणि आर्थिक सुबत्ता आणणं हे तुमच्या सरपंचांचं काम आहे, सदस्यांचं काम आहे. सदस्यांचं नाही तर बॅस्ट लावून फिरायचं नाही. हॉटेलमध्ये गेल्यावर लवभीर सरपंच नाही, मग राजीनामा मी लगेच केला. अशी तक्रार आली ना, आणि म्हणून पुष्कळ झालं. परत कधीतरी भेटू. सॉरी, माझे 10,000 नाही, 1,00,000. देशात 1,00,000 उद्योग यावर्षी माझे विभाग बनवणार, मी बनवणार. 1,00,000 हा देशात. 500-1000 यायला हरकत नाही, मी द्यायला पैसे द्यायला तयार. आणि कुठल्या योजनेला, कुठल्या याला पैसे कमी पडणार. राजन सीवर्ड हे परत होईल म्हणजे होईल. पर्यटनासाठी लागणारे अनेक प्रकल्प. उद्या माझी सभा जी आहे ना कलेक्टर ऑफिसला, ती डिपार्टमेंट आहे, त्याच्यावर ओळखा. मी त्यासाठीच आहे. या जिल्ह्यामध्ये एक तरी परदेशी विद्यापीठ यावं यासाठी मी प्रयत्नशील. ऑक्सफर्ड सारखं प्रसिद्ध जग या जिल्ह्यात IT पार्क यावी, इंडस्ट्री यावी, हे मी प्रयत्न करतोय. मी नोकऱ्यांचा प्रश्न सोडवणार. पण तुम्ही मात्र गावागावात दारू न पिणं, दारूबंदी असणं, हेही काम सरपंचाचं. गावात दारूबंदी असावी, गावात चांगले विचार लोकांना दिले जावेत, यासाठी व्याख्यानं व्हावी, असं काहीतरी करा. एकाच दिवशी एवढं चांगलं, एवढं अधिकचं मार्गदर्शन केलं ते अपचन होईल, म्हणून मला थांबायला वाटतं, थांबावं असं वाटतंय. आणि म्हणून मित्र हो, तुम्ही माझे सहकारी आहात. मी साहेब नाही, मी एक सामाजिक सेवक समजतो. सामाजिक सेवक. कधीच साहेब नाही. मुख्यमंत्री होतो तेव्हा नाही, आज केंद्रीय मंत्री आहेत तरी. मी एक सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक आहे. तुम्हाला जे जनतेसाठी सेवा करून घ्यायची असेल, योजना राबवायची असेल, तुम्ही हाक मारा. मी हो म्हटल्याशिवाय राहणार नाही. एवढंच आजच्या प्रसंगी सांगून तुमचं सर्वांचं परत एकदा अभिनंदन करतो. तुम्हाला भावी काळात कामासाठी शुभेच्छा देतो. आणि तुम्ही सर्व भारतीय जनता पक्षाला हा विजय मिळवून दिला त्याबद्दल आभार मानत असताना माझ्या रामेश्वराला प्रार्थना करतो, तुम्हा सगळ्यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य रामेश्वर देवो अशी प्रार्थना करून थांबतो. जय हिंद.